आयोजक समितीची संपर्कात या मित्रांनो। चला सामना सुरू होतोय। आणखीन एक लढत चेरोबा क्रिकेट संघ चाफेवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय संतोष स्मृती जांभूळवाडी। सामना सुरू होतोय, ऐकूयात प्रकाश बलासर यांचा आवाज। थँक्यू। मध्ये आणखीन एक नवनिर्माणित लढत जी मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला भेटली आहे। एका साईडनं जांभूळवाडी संघ आणि दुसऱ्या साईडनं आपण बघू शकताय चापेवाडी संघ। या दोन संघामध्ये ही चुरशीची लढत जी मात्र मैदानामध्ये प्रेक्षकांच्या देखील भेटीसाठी येते। 4 षटकाचा आहे सामना आपल्याला पाहायला भेटतोय। पहिला चेंडू मिसाबिंग, पहिला चेंडूवरती मैदानामध्ये फलंदाजी करत असताना मात्र भरपूर मोठी शिकार या मॅचमध्ये मिळतीये गोलंदाजी करणाऱ्या चापेवाडी टीमला। विकेट बॅटर आपण पाहताय खेळपट्टीवरती सचिन होता, ज्याने पूर्णतः जर पाहायला गेलं तर सिलिक कव्हरच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न करत असताना इथे हे मिसटायमिंग केलं। कोणतीही धाव नसताना आपण बघतोय पहिला खेळाडू इथे बाद झालेला आहे फलंदाजी करत असताना। या सामन्यामध्ये आपण बघाल जांभूळवाडी संघाचा 4 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला भेटतो आणि या 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये सध्या तरी अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघतायत पहिला विकेट जो अगदी इथे आत्ताच्या घडीला गमवत असताना फलंदाजी करणाऱ्या जांभूळवाडी संघ। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विठ्ठल मैदानामध्ये गोलंदाजी करतायत। वेगवान चेंडू लाऊड आफिल तिथे मैदानामध्ये आपण बघतोय। दाबाची संधी, क्लोज मामला आणि मामल्यामध्ये फिट। फलंदाजी करत असताना भरपूर रिस्क उचलली जाते आहे या मॅच मध्ये आपण बघतायत। सध्या तरी जांभूळवाडी संघाच्या माध्यमातून चुका भरपूर होत आहेत। दुसरा विकेट इथे या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना पण बघत आहोत सध्या तरी जांभूळवाडी संघाने गमावलेला आहे। 4 ओव्हरचा सामना आपण बघतोय आणि 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर दुसरा विकेट जो आपण बाळू इथे बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये। कोणतीही धाव फलकावरती नाहीये सामन्यामध्ये। बॅटिंग करत असताना आत्ताच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय सध्या या मॅच मध्ये जांभूळवाडी संघ। नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी धीरज दाखल होत आहेत। प्रेशर भरपूर क्रिएट केले या सामन्यामध्ये आपण बघू शकाल। सध्या गोलंदाजी करणाऱ्या चापेवाडी टीमने अगदी आपण बघू शकतायत जी सुरुवात हवी होती ती सुरुवात या षटकामध्ये गोलंदाज जरूर विठ्ठल देतोय। चला अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये। दोन्ही संघ मी वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। अच्छा रजनीमध्ये आपल्याला खूप साऱ्या मॅचेस ज्या ते खेळवायच्या आहेत आणि त्या उद्देशानं आपण वेळेमध्ये कॉपरेटिंग ठेवा। 2 विकेट गमावलेत, प्रेशरमध्ये फलंदाजीला पाठवलेलं आहे सुरुवातीलाच। इथे आपण बघतायत सध्या तरी या बॅटलमध्ये जांभूळवाडी टीमला स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज धीरज करतायत। हाही चेंडू वेगामध्ये स्वार होत असताना गोलंदाज विठ्ठल आपण पाहतोय डॉट बॉल। प्रेशर भरपूर टाकलं जाईल या सामन्यामध्ये सध्या आपण बघत आहोत। जांभूळवाडी टीमच्या या स्कोरबोर्डला लॉफ्ट केलंय चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळत आहेत। काय कमेंटमेंट दिली आहे जबरदस्त, चांगली फिल्डिंग आपण बघतायत। थोडासा फाईन क्षेत्रामध्ये या बॉलवरती मिळाला जात आहेत। बॅटर धीरजच्या बॅटमधून 2 धावा। अगदी आपण पाहताय सध्या तरी मैदानावरती बॅटर धीरज इथे जरूर खेळपट्टीवरती फलंदाजी करतोय। वाईट प्लस चौकार मैदानामध्ये इथे फलंदाजी करत असताना आपण बघू शकता जांभूळवाडी टीमला मिळतोय स्कोरबोर्डला 7 धावा। सुरुवात थोडीशी धीमी राहिली या मॅच मध्ये
जांभूवाडी संघाची, परंतु शेवट चांगला खराबा लागेल, कारण म्हटलं जातं की अंत असती प्रारंभ. शेवट जर तुम्ही चांगला करत असाल तर सामनाही चांगला होता, पण गोलंदाजी करत असताना चापेवाडी संघ मैदानामध्ये काय खेळ करतोय. तिसरा विकेट, 7 धाबेवरती असताना आपण बघत आहोत सध्याच्या घडीला या बॅटलमध्ये फलंदाजी करणाऱ्या जांभूवाडी टीमने 3 प्रमुख खेळाडू जे मात्र इथे खोवलेले आहेत. सामना चांगला आहे. वन साइड इनिंग मध्ये आपण बघू शकतायत बॅटिंग करत असताना धावेंचा खोळंबा जो मात्र या दापलकावरती ते बनलेला आहे सध्याच्या घडीला. रात्रीचं क्रिकेट आपण बघतोय, रजनी क्रिकेट म्हटलं तर भरपूर वेगळं क्रिकेट असं. सध्या जर पाहायला गेलं तर या हंगामामध्ये डे फॉर्मॅट भरपूर सुरू आहे. त्या उद्देशाने जर पाहायला गेले तर सर्वच खेळाडू जास्तीत जास्त डे फॉर्मॅट खेळत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि त्याच्यानंतर अगदी आपण बघाल ही रजनी क्रिकेट स्पर्धा जेगावदेव डोगरनावेकरांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग राहिलेला अगदी जेगावदेव चषक आपण पाहतोय. नवीन बॅटर अशोक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, चपलवर खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शेवटून डॉट बॉल येईल. गोलंदाजी करत असताना विठ्ठलचा पहिला ओव्हरचा खेळ इथे एक्झॅक्टली समाप्त होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये इथे बॅटिंग करणाऱ्या जांभूवाडी संघ 3 विकेट 7 धावा. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात इथे भरपूर धीमी बनलेली आपण बघतोय. मैदानामध्ये इथे अर्धे विकेटने इंटर झालेत सेकंड स्पेल मध्ये. हो, पहिला बॉल फटका चांगला आहे. फायनलिंग मध्ये बॅटर क्रॉस बॅटने बॅट्समॅन करत असताना आपण बघतायत कैलास या फलंदाजाला सेकंड रनचा प्रयत्न. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मिळाला जातील. या बॉलवरती 2 धाबा. फलंदाजी करत असताना जांभूवाडी संघ 9 धाबेवरती. सामना चांगला आहे. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना मानलं की विकेट गमावलेल्या आहेत इथे जांभूवाडी टीमने, परंतु नियंत्रण ठेवून फलंदाजी होती आहे. हाफ ट्रॅकर बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. वॅकंट एरियामध्ये चेंडू फायनलिंगच्या क्षेत्रामध्ये एंटर होतोय, चॅलेंजिंग होतं. आणि आता इथून बॅटर सक्सेस. कैलासच्या बॅटमधून मिळतील फायनलिंग सी बारेकेच्या पलीकडे चौकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये आपण बघतोय. फलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती सध्या आपण पाहू शकतायत बॅटर कैलास या फलंदाजाला. सामना चांगला आहे. मैदानामध्ये कैलास भवर इथे एक वेगळं नाव दाखवतोय फलंदाजी करत असताना. फायनलिंग मध्ये चेंडू इंटर होतोय. सेकंडचा प्रयत्न करत असताना इथे देखील 2 धाबा ज्या मात्र अगदी सक्सेस मिळायला जात आहेत. पार्टनरशिप बनवावी लागेल. डावाला थोडासा अगदी इथून फलंदाजी करत असताना जांभूवाडी टीमला दुरावा बनवावा लागेल. सेट होणं फार गरजेचं आहे. आणि सध्या आपण पाहतोय खेळपट्टीमध्ये बॅटर कैलास आणि अशोक हे 2 खेळाडू मात्र भरपूर चांगलं नियंत्रण ठेवून या धाफलकाला धावा देत आहेत. 15 धावा धाफलकावरती आहेत. समोर सध्या चापेवाडी संघ मैदानामध्ये आपण गोलंदाजी करत असताना दिनेशच्या या ओव्हरमध्ये बघतोय. पुढे ठेवले लॉफ्ट करतायत. मैदानामध्ये बॅटर कैलास पाहायला मिळतील आणि कैलासच्या बॅटमधून सरळ चेंडू जातोय फायनलिंग सी मार्केच्या पलीकडे चौकार. चांगला स्ट्रोक मैदानामध्ये बॅटर कैलासच्या बॅटमधून आपण बघतोय. स्कोरबोर्ड वरती आपण पाहाल सध्याच्या घडीला 19 धाबा. धाबा दाफलकावरती आपण बघतायत. ज्या फलंदाजीची गरज आहे बॅटर कैलासच्या बॅटमधून ती फलंदाजी इथून पाहायला भेटते. इथे देखील मिस्टेक. मिड विकेट केला बीट. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना कैलास इथून रंग दाखवतोय आणि मिड विकेट सी मार्केटच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा बार चौकार. दिनेशच्या विरोधात मैदानावरती आपण पाहताय बॅटर कैलासने मात्र इथून एक वेगळी ले मिळवली फलंदाजीमधून. वाटलं होतं की दाफलकावरती कमी धाबा बनवू शकता जांभूवाडी टीमच्या, पण सध्या तरी बॅटर कैलास मैदानामध्ये चांगल्या धाबा देतोय. बॅक ऑफ द हँड हा चेंडू थोडासा मागे पाहायला मिळतोय. कमी गती होते त्याच्यानंतर परफेक्टली कैलासच्या विरोधात येतोय डॉट बॉल. स्कोरबोर्डला 23.
त्याचबरोबर आपण बघू शकतोय अगदी श्री गणेश बोरली संघ इगतपुरी तालुक्यातून आणि नाशिक जिल्ह्यातून हा संघ इथे उपस्थित होत असताना पाहायला भेटतोय. याही टीमचं आपण सहर्ष स्वागत करूया. खूप खूप स्वागत आहे संपूर्ण बोरली क्रिकेट संघ. 23 धाबा दाफलकावरती आपण बघताय 2 ओव्हरचा खेळ संपलाय. वन साइड इनिंगचा डाव मैदानामध्ये पाहायला मिळतोय सध्या तरी. जांभूळवाडी संघ मैदानामध्ये अगदी जर बघायला गेलं तर 23 दाफलकावरती आपण बघतोय. अजून देखील 12 बॉलचा खेळ शेष पाहायला भेटतोय आणि किंबहुना तशीच फलंदाजी जर राहिली तर या स्कोरबोर्डला सन्मानजनक दाफलकापर्यंत पोहोचू शकतोय जांभूळवाडी संघ. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ला सुरुवात होती. गोलंदाज सागर इथे ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू इथे मैदानामध्ये इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज अंदरुनी भागाला कनेक्शन आता. बॅटर अशोक इट्स बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. ऍक्च्युअली रिप्ले वरती जाऊया. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अशोकचा आणि इथे आपण बघू शकतायत सक्सेसफुली विकेट मैदानामध्ये गोलंदाज सागरला मिळतोय. विकेट येणं गरजेचं होतं कारण दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून खूप चांगली भागीदारी जी मात्र बनवण्याचा प्रयत्न ऑलमोस्ट इथे राहिला होता आणि त्याचमुळे इथे आपण बघतायत ॲज अ विकेट टेकर गोलंदाज मैदानामध्ये चापेवाडी संघाचा सध्या सागर. 23 जाबेवरती चौथा लॉस या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना सध्या या बॅटलमध्ये जांभूळवाडी टीमने केलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये रोहित सध्या तरी इंटर होत आहेत. मिडल ऑर्डरमध्ये इथून फलंदाजीसाठी रोहितला पाठवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण बघतायत प्रत्येकी सिक्सरसाठी इथून भूषणदादा भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येत आहे. बॅटर रोहित आणि जांभूळवाडी टीमला. ऑन साइडला लॉफ्ट केले. मिसामिक चोक. फलंदाजाची लिखली जायला अधुरी कहाणी आणि त्या कहाणीमध्ये आता आणखीन एक विकेट. विकेटची गळती लागते या मॅच मध्ये. पहिल्या हेडिंग मध्ये जांभूळवाडी टीमला रोहित आला आणि रोहित परतलाय. धक्का. विकेट वरती नजर टाकली तर आपण बघू शकतात सध्या या सामन्यामध्ये 23 जाबेवरती 5वा लॉस या सामन्यामध्ये जांभूळवाडी टीमने केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण बघू शकतात फलंदाजीसाठी सध्या तरी गिरीश बांगारा इथे दाखल झालेत आणि कॅश प्राइज येत आहे. अगदी आपण बघू शकाल प्रत्येकी सिक्सरसाठी आमच्या आदरणीय भूषणदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर आपण बघताय आमचे आदरणीय जयदादा दस यांच्या माध्यमातून प्रत्येकी सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला भेटतंय. प्रेशर आहे या मॅच मध्ये जांभूळवाडी टीम वरती. पुढे ठेवलंय मागे सरकत असताना फटका चांगला आहे. हलवून दी कार्पेट. एक्सा कव्हरला प्रोटेक्शन सेट पाहायला भेटते. फंबलिंग. चेंडू जाईल सरळ एक्सा कव्हर सी मार्केटच्या पलीकडे. क्विकली चौकार. दावेंची कोंडी बनली होती आणि तीच कोंडी इथून फोडत असताना आपण बघतायत येणारा नवीन फलंदाज गिरीश बांगारा मैदानामध्ये आपण बघताय खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना. या खेळाडूचा अगदी भरपूर दर्जा आहे जांभूळवाडी टीम कडून आणि तोच दर्जा इथून बघायला मिळतोय सध्या या मॅच मध्ये. प्रेक्षक देखील भरपूर सारा प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहेत. समोर ठेवले डिरेक्ट टच. मैदानामध्ये आपण बघाल बॅटर गिरीश मैदानाच्या आतमध्ये स्कोर ऑफ द विकेटने खेळण्याचा प्रयत्न करत होते बट इथे ट्रॅप सेट होता आणि परफेक्टली शॉट पॉइंटला पकडला जाईल. मैदानामध्ये होम डिलिव्हरी. विकेट. जाबेवरती आपण बघतायत 6 खेळाडू इथे गमावलेत फलंदाजी करणाऱ्या या सामन्यामध्ये सध्या जांभूळवाडी टीमने. जी अपेक्षा होती फलंदाजांकडून या सामन्यामध्ये जांभूळवाडी टीमला ती अपेक्षा इथून भंग होत असताना आपण बघतोय जरूर. 27 धाबा दाफलकावरती प्रेशर अजूनच या मॅच मध्ये वाढत चाललेलं आपण बघतोय. नवीन बॅटर तिथे मैदानामध्ये फलंदाजीसाठी सध्या तरी आपण पाहताय हर्षल मैदानामध्ये एंटर झाले आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज मैदानामध्ये जो की एकदम बघताय हर्षल मैदानामध्ये एंटर होत आहेत.
27 धाबा दाखल का भरती आहेत मॅच मध्ये आपण षटक क्रमांक सध्या तरी 3चा खेळ सापेवाडी टीमच्या माध्यमातून सागर करत असताना बघतोय. खूप चॅलेंजिंग क्रिकेट मैदानावरती दाखवलेले आहे सध्या या मॅच मध्ये सापेवाडी संघाने. प्रवास दूरवरचा केला आणि तोच प्रवास इथे हवा तसा ठरवण्याचा प्रयत्न या बॅटलमध्ये ऑलमोस्ट सापेवाडी टीमने देखील दाखवलेला आहे. सागरचं विशेष करून या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी राहिली आहे या सामन्यामध्ये. नवीन बॅटर वेगवान चेंडू गतीवरती स्वार होत आहेत गोलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल 27 धाबा दाखल का भरती आहेत मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना जांभूळवाडी संघाचा डाव जो आपण बघतायत धावींसाठी भरपूर खोळंबलेला आहे. अगदी आपण पाहताय ॲज अ स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये सध्या तरी हर्षल स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. पुढे ठेवला ऑनसाइडला फटका इथून ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे पोहोचलेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला भेटते. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना या चेंडूवरती 2 धाबा. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानामध्ये समाप्त होत असताना पाहायला भेटतोय. गोलंदाज सागरला मिळालेत. या ओव्हरमध्ये आपण पाहताय 3 विकेट. कर्ज होत असताना फक्त आणि फक्त 6 धाबा. खूप चांगली गोलंदाजी इथे सापेवाडी टीम कडनं बघायला भेटतीये. 3 ओव्हरच्या समाप्तीमध्ये जांभूळवाडी संघ 29-29. आणि अगदी आपण बघू शकतायत आजच्या फॉर्मॅट मधील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल नावडेवाडी त्यांच्या विपक्षात श्री गणेश बोरली या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची सूचना येते की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करून राहायचं. तिथे टॉसही केला जाईल. 29 धाबा दाखल का भरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतोय सध्या सापेवाडी टीमने कंप्लीट केलेला आहे. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज ज्ञानेश्वर इथे इंटर होतोय. आक्रमण करावी लागतील. स्पेशली मैदानामध्ये कैलास भवरला इथून या कठीण प्रसंगामधून संघाला बाहेर काढावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल हार्ड लेंथ आपण पाहताय पडल्यानंतर 122 मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला क्रिएटिव्ह झालेला गोलंदाज ज्ञानेश्वर या गोलंदाजाला डॉट बॉल. प्रेशर भरपूर आहे या सामन्यामध्ये. फलंदाजी करत असताना आपण बघू शकतायत संतोष मूर्ती जांभूळवाडी टीम समोर. हाफ ट्रॅकर बॉल. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. सलग मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर प्रेशर क्रिएट करत असताना ही गोलंदाजी पाहायला मिळते आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट येतोय. प्रेशर या मॅच मध्ये बनलं गेलं. हाफ ट्रॅकर बॉल पूल करतात मिसामिंग झेलची संधी. मिड विकेटला मात्र अगदी कॅच जॉब. झेल सुटलाय. शांतता पसरतीये. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना फलंदाज इथून कैलास मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. 1 सिंगल प्लस 1 विकेट आपण बघतायत फलंदाज बाद. अगदी आपण बघतायत 32 धाबा दाखल का भरती आहेत. फलंदाजी करत असताना इथे जांभूळवाडी संघ आपण बघतोय. षटक क्रमांक 4चा खेळ गोलंदाज ज्ञानेश्वर करत असताना आपण या डाबामध्ये बघतोय. डेथ ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि सध्या तरी लास्ट ओव्हर मध्ये इथे गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी करतायत. सामना चांगला आहे. 32 धाबा दाखल का भरती आहेत. बॅटर कैलास मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला खेळपट्टीवरती फलंदाजी करतायत. हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न मिसामिक चौक. झेलची दाट शक्यता. नो मॅच लँडवरती क्षेत्ररक्षक भरपूर मोठं चेस करत असताना पाहायला भेटत आहेत आणि या बॉलवरती मिळायला जातील फलंदाज सध्या कैलासच्या बॅटमधून 2 धाबा.
सुरुवातीपासून जर इथे सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं असतं तर या धावफलकावरती आपण बघू शकतायत खूप चांगला धाबा बनवू शकला असता आणि आता देखील 34 धाबा पाहायला भेटत आहेत. चला अगदी नावडेवाडी संघाचे गडदार आणि त्याचबरोबर श्री गणेश बोरली संघाचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. तिथे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. एकसा चेंडू मैदानामध्ये गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी करतोय. अगदी आपण बघतायत एकसा धाबेने स्कोरबोर्डला जांभूळवाडी संघ या धावफलकावरती 35 धाबेवरती. शेवटचा षटक सुरू आहे आणि शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा बॉलचा खेळ शेष पाहायला भेटतोय. फुल टॉस बॉल मैदानामध्ये आपण बघतायत बॅटर कैलास भवर दिल मागेल मोर आणि आता फलंदाजी करत असताना ऑन साइडला धमाका सिक्सर. षटकार येतोय. वन साइड इनिंगचा डाव इथून समाप्त होत असताना बघायला भेटतोय. जांभूळवाडी टीमने पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना 41 धाबा बनवल्यात आणि 42 धाबेचं लक्ष्य जे मात्र चेस करत असताना चापेवाडी संघ पाहायला भेटेल. चला अगदी मिड इनिंगचा ब्रेक झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. आजच्या लॉट्स मधील चौथा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघाल नावडेवाडी त्यांच्या विपक्षात श्री गणेश बोरली या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. चला अगदी प्रेक्षकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स खाली करायचा प्लीज. तिथे टॉस केला जातोय. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण बघताय. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून जी मात्र लाईव्ह टेलिकास्ट होत असताना आपल्याला पाहायला भेटतीये. चला टॉस होतोय. नावडेवाडी टीमचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर बोरली संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. इथे टॉस होतोय आणि हा टॉस अगदी आपण बघू शकतात सन्माननीय आपले आदरणीय भूषणदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपादित करतोय. चला कॅप्टन उपस्थित व्हा. श्री गणेश बोरली आणि त्यांच्या विरोधात नावडेवाडी बोरलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम नावडेवाडी संघ कर्णधार उपस्थित व्हा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. जर आपण उपस्थित झाले नाही तर प्रतिस्पर्धी टीमला मात्र टॉस विन दिला जाईल ही सूचना लक्षात घ्या. त्याच कारणास्तव वेल न दवडता आता टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल टीम नावडेवाडीच्या कॅप्टनला. दुसऱ्या डावात 42चं टार्गेट आहे. चला ओपनिंग पेअर रेडी करा. जे चेरोबा क्रिकेट संघ चापेवाडी. चला कॅप्टन या मयूर नावडेवाडीचे उपस्थित झाले असाल तर. चला या मयूर उपस्थित झालेत. नावडेवाडी संघ देखील फार दूरवरचं अंतर कापत उपस्थित झालाय. तर इगतपुरीतून आज श्री गणेश बोरली हा संघ मैदानात दाखल होतोय. लगेचच टॉस होतोय. MS स्पोर्टचे सर्वेसर्वा भूषणजी बोर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण करतोय टॉस. कॅप्टन उपस्थित होत आहेत. चला ओपनिंग पेअर पाठवा. टीम चेरोबा क्रिकेट संघ चापेवाडी वेळ का करताय. मॅचेस ऑन सामना सुरू होतो. निर्णायक दुसरं सत्र. वेलकम मयूर. चला टॉस साठी लगेचच आपण जॉईन व्हा. नावडेवाडी संघ आणि त्याचबरोबर बोरली संघ वेळेत उपस्थित झाले. दोन्ही टीमचं संयोजक समितीच्या वतीने सरचे स्वागत. ओपनिंग पेअर रुपेश आणि विठ्ठल दाखल झाले. तर गोलंदाजीसाठी पापाप्लेच्या पहिल्या षटकात बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विनायक येस इट इज. श्री गणेश बोरली ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू. चला डिसिजन थोडा पेंडिंग आहे. वेलकम मयूर या मंचावरती आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर बोरली टीम आपणही या. गेम इज ऑन. टार्गेट 42 धाब्याचं 10.50 धाब्याची आवश्यक धावगती.
पहिला बॉल लो फुलटॉस ऑफ्टमच्या बाहेर, टप्पा पडला, चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलला सुरुवात झालेली आहे. फार दूरवरचा प्रवास करत बोर्ली संघ उपस्थित झालाय, ज्यांनी टॉस जिंकला. निर्णय प्रतीक्षित आहे. पहिलं षटक संपण्यापूर्वी तो निर्णय पोहोचवावा लागेल टीम बोर्ली. या बॉलला ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. चांगली लेंथ, चांगली लाईन गोलंदाज विनायक कडून. सलगचा दुसरा डॉट बॉल आता त्याने टाकलाय. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. यावेळेला बॉल हवेत. मिसटाइम स्ट्रोक. मिड ऑफला फिल्डर जज करतोय. हार्ड झेल संपादित. फलंदाज बाद. रुपेश माघारी परततोय. शून्यावरती पहिला धक्का लागलाय शेरोबा क्रिकेट संघ चाफेवाडीला. फर्स्ट विकेट गोज डाऊन. टॉस बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय टीम नावडेवाडीला. नेक्स्ट मॅच रेडी राहावं लागेल. जय भैर्याई क्रिकेट संघ नावडेवाडी आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश बोरली असं बॅटल यानंतर एन्जॉय करता येईल. नवीन बॅटर प्रकाश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि तदनंतर सध्याच्या घडीला महत्वाची विकेट कॅरी केली होती गोलंदाज विनायकनं. नवीन बॅटर प्रकाश आता पोहोचला बॅटिंग करण्याकरता. पहिली विकेट फार लवकर गमावली आहे. टीमचं खातं खुलं झालं नाही. यावेळेला बॅटची कडा, बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर आता डाऊन दी बॉल. आणखीन एक धक्का. तू चल मे आयाशी परिस्थिती. आता बाद होते रुपेशच्या पाठोपाठ प्रकाश. शून्यावरती दुसरी विकेट. सलगचा दुसरा धक्का. नवीन बॅटर वेलकम विनायक, वेलकम लकी. विनंती आहे या मंचावरती. नाईट धमाका चषक दुसरं पर्व आपलंही सहर्ष स्वागत आहे. या बॉलला कट करण्याचा पर्यंत लेंथवरून हलकासा टॉस होतोय बॉल. टप्पा पडल्याबरोबर अधिकच्या उचलीनं थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल पहिल्या षटकाची झाली सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 6. 2 विकेटच्या मोबदल्यात विजयाचं समीकरण 18 बॉल आणि अजूनही 12.00 धाव्याच्या धावगतीनं 36 धावेची आवश्यकता. षटक सुरू होतं दुसरं. चला वेळ जास्त घेत आहे गिरीश अँड ऑल टीम. थोडी गाय करा, थोडं स्पीडअप अपेक्षित. षटक मार्ग होतोय. दुसरं बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत विशाल. यंग टॅलेंट, उभरता चेहरा, उभरता सितारा, स्वर्गीय संतोष स्मृती जांभूलवाडीचा गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत विशाल. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत विठ्ठलला. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. सिरीज वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या धावफलकावर. 18 बॉल अजूनही विजयासाठी 35 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. यावेळेला समोर चांगला फटका. सेफ शॉट. लॉंग ऑफला फिल्डर आलेत. मिळेल ते एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल.
सिंगल धाबे सहित सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धाबा सध्या धावफलकावर 17 बॉल आणि या मॅच मध्ये आता विजया करता 34 धावेची आवश्यकता. 17 चेंडूत 34 धावा. या बॉलला समोर लॉफ केल्या बॉल पण मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल पोहोचतायत. चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. हरी आता परततोय माघारी. 8ला तिसरा झटका. टीम शेरोबा क्रिकेट संघ चाफेवाडीला फलंदाज बाद. बॅटर बॅटिंगसाठी आता हेमंत दाखल होत आहेत, ज्यांच्या नावानं हा संघ जाणला जातो, ओळखला जातो. माफक 8 धावा धावफलकावर 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. बॅटिंग करत असताना टीम शेरोबा क्रिकेट संघ चाफेवाडीनं स्ट्रगल सध्या सुरू आहे. 16 चेंडूत 34 धावा. इथनं डाव सावरावा लागेल विठ्ठलच्या सोबतीनं नवीन बॅटर हेमंतला. नेक्स्ट मॅच नावडेवाडी विरुद्ध श्री गणेश बोरली. बिग बॅटल. क्रीडा रसिकांना यानंतर एन्जॉय करता येईल. आणखीन एक चांगली लढत यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लाईन पाहावी लागेल. एससीडीज वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव, अधिकची धाव आता मिळताना दिसेल. आणि या एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. सध्याच्या घडीला 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. 9ला फलंदाज 3 बाद झालेत. आणखीन एक एक्स्ट्रा रन या षटकातली आता दुसरी खर्च करत असताना गोलंदाज विशाल. या वेळेला शॉर्ट बॉलचा वापर कट करण्याचा प्रयत्न होता. फ्रंट लेग पुढे आणला होता परंतु बॉलचा बाउन्स टॅकल करता आला नाही. नवीन बॅटर हेमंतला. वाईड नंतर डॉट बॉल पुन्हा एकदा होते. छोटेखानी वापसी होते. कमबॅक. सध्याच्या घडीला मात्र धावफलक स्थिर, स्कोर स्थिर टोटल आहे ते धावफलकावर 9. स्टेप आउट होऊन खेळतात. व्हाट अ शॉट ऑन दी अप. पण क्षेत्ररक्षक तितकीच सुमार कामगिरी. साधा सोपा सहजलादा सुटलाय. धीरज होते टीम मध्ये. त्याच्याकडून कॅच ड्रॉप. त्या मोबदल्यात मिळणारे सिंगल धाव. आणि महत्वाचं काय तर हेमंत सारख्या विस्फोटक आक्रमक फलंदाजाला दिलं गेलेलं हे जीवदान. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न हवं तसं टायमिंग नव्हतं मात्र फिल्डरची देखील सुमार कामगिरी. एक धाव. धावसंख्या 10. यावेळेला टॉपेज बॉल हवेत. शॉट थर्डमॅनला आता झेल संपादित होतोय. विठ्ठलला माघारी यावं लागेल. फलंदाज बाद. 10 वरती आता 4था झटका लागलाय तो टीम चापेवाडी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. साठी दाखल होत आहेत. धावसंख्या सध्या 10. 4 फलंदाज गमावले टीम जय शिरोबा क्रिकेट संघ चाफेवाडीनं. स्ट्रगल सध्या टीमचं सुरू आहे. 13 बॉल 32 धावा. वन हॅज टू प्ले दॅट अँकर रोल. कुठल्या तरी एका फलंदाजाला आता ती महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल. एसटी रक्षकाचं चांगलं बॅकअप. डॉट बॉल. पहिल्या षटकात छाप सोडली विनायकनं. या षटकात विशालनं टाकलं इम्प्रेशन. 2 षटकात बनल्या गेल्या अवघ्या 10 धावा. इक्वेशन 12 चेंडू आणि आता 16.00 धाब्याच्या आवश्यक धावगतीनं रन्स हवे. 32. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत कॅप्टन कूल गिरीश बांगाराडा सध्या चर्चा करतायत. आता कुठल्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट करावं लागेल. धीरजला इन्व्हाइट केलंय. कैलास आलेत विनायक. सध्या चर्चा सुरू आहे पण वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित देत चला जरा घाई करा. धीरजवर आता जबाबदारी टाकली आहे महत्वाच्या सामन्यात. धीरजला इन्व्हाइट केले गोलंदाजी करता. 12 चेंडू 32 धावा हे समीकरण. एनिथिंग कॅन आपण काही घडू शकतं. मागच्या सामन्यात जबरदस्त विजय आपण पाहिला तो साई स्पोर्ट्स कळंबपाडाचा. 50 धावा चेस करत असताना त्या टीमनं त्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. पवनचा जबरदस्त शो आपण पाहिला. पहिल्या सामन्यात जेबी स्पोर्ट्स काट्याच्या वाडीनं निर्विवाद वर्चस्व राहिलं. त्या सामन्यात देखील त्यांची जबरदस्त कामगिरी. सध्या तिसरा सामना मार्गस्थ होतोय. थोडं स्पीडअप अपेक्षित देत जरा घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळा. गोलंदाज तयार. धीरज. पहिला बॉल स्टेप आउट झाले. एक्स्ट्रा कव्हरला आता उडवलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. एक टप्पा घेत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हेमंतच्या बॅटमधून हा धावफलकाला हिंमत देणारा चौकार. चांगला वापर करत असताना स्टेप आउट झाले. बॉलच्या बरोबर रेंज पर्यंत आले. लॉफ्ट करत असताना थ्रू द कव्हर्स. या 4 धावा चौकारासोबत सध्या स्कोर 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या धावफलकावर. 14ला विकेट 4 पडलेले आहेत.
या बॉलला कट करण्याचा प्रयत्न होता, राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला, टप्पा पडला, थोडी हरकत करत असताना निघालाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल, धावसंख्या स्थिर 14 धावा. 14ला विकेट 4 गमावलेले आहेत. 10 बॉल आता 28 धावा. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव वाढवेल. या बॉलला देखील चांगला बॉल, अपील स्कोरले अंपायर कडे आणि आता तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. टीव्ही अंपायरची मदत आता घ्यावी लागेल. एक्झॅक्टली पाय इनलाईन व्यवस्थित ट्रॅक झाला की नाही त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत मागणी. फलंदाज बाद, यष्टीरक्षकाचा यशस्वी प्रयत्न आणि हेमंतला सोडावं लागतं मैदान. 5वा धक्का आता लागलाय. तो बॅटिंग करणारा टीम जय चिरोबा क्रिकेट संघ चाफेवाडीला. फलंदाज बाद. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. पुढचा पाय अगोदरच लाईनच्या बाहेर होता, मागचा पाय हवेत. यष्टीरक्षकानं चांगलं बॅकअप केलं आणि अखेर आता स्टंपिंगच्या स्वरूपात आणखीन एक झटका लागलाय. तो बॅटिंग करणारा टीम हेमंत माघारी परत आहेत. नवीन बॅटर मिलिंद बॅटिंग करता दाखल होत आहेत. जे सध्या असतील स्ट्रायकर एंडला. यष्टीरक्षकाचं चांगलं बॅकअप. विकेट किपरच्या भूमिकेत सचिनला आपण बघत आहोत. बॅकअप करावं लागलं हेमंतला. 14ला विकेट 5 पडलेले आहेत. आता 9 चेंडू 28 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 9 बॉल 28 धावा. 9 बॉल्स अँड 28 रन रिक्वायर्ड फॉर विक्टरी. टार्गेट थोडं मोठं झालंय कारण पहिल्या 2 षटकात हव्या तशा वेगानं धावा आल्या नाही आणि सध्या या सामन्यात 5 फलंदाज गमावलेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. लक फॅक्टर ऑन होतोय. बॉल निघालाय तो लॉंग स्टॉप रिझनला. लकी 4 चौकार. कसे काय होणार परंतु आता धावा येणं नितांत गरजेचं आणि त्या 4 लाभदायी शुभदायी धावा येतात. बॅटची आतली कडा होती. बॉल थोडा डायवर्ट झाला. विकेट किपरला तो बॉल बॅक करता आला नाही. या चौकारासोबत सध्या धावासंख्या 18. विजयाचं समीकरण 8 बॉल आता 24 धावेची आवश्यकता. 8 पैकी 4 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. आणखीन एक चांगला बॉल आता लेंथ लाईट करत असताना ते यष्टी रक्षकाच्या दिशेनं बॉल मार्गस्थ होतोय. चौकारानंतर येणारा डॉट बॉल. सध्या धावसंख्या स्थिर 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 7 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावेची आवश्यकता. या वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल समोर. चांगला स्ट्रोक पण लॉंग ऑफला तितकंच चांगलं बॅकअप आलंय. रनआउटचा चान्स पण पंचांची सहमती आली नाही. एकच धाव षटकाची होईल सांगता. 3 षटकात बनल्या गेले 19. 6 बॉल आता आवश्यकता 23 धावेची. शेवटच्या षटकात आता अशोकला बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलंय. 6 चेंडू 23 धावा हे समीकरण. नेक्स्ट मॅच रेडी राहा. श्री गणेश बोरलीनं टॉस जिंकत फिल्डिंगला पसंती दिली आहे तर टीम नावडेवाडीला बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्यांनी दिलंय. 4 षटकांचा सामना. आणखीन एक बिग बॅटल. बॅटल ऑफ द नाईट, बॅटल ऑफ द टुर्नामेंट आपल्याला एन्जॉय करता येईल. चालू सामना ज्यामध्ये सध्या 6 बॉल 23 धावेची गरज आहे. अशोकला बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलं. चला वेळ जास्त घेत आहे कैलाश, गिरीश थोडी घाई करा. आज शेड्यूल थोडं डिले झालंय. टीम्स फार दूरवरचा प्रवास करून आलेल्या आहेत. नावडेवाडी संघ देखील कशेळी कर्जत विभागाला बिलॉंग करतो तर इगतपुरीवरून आज श्री गणेश बोरली संघ दाखल झालेला आहे. पहिला बॉल राऊंड विकेट. थोडा अँगल बनवण्याचा प्रयत्न होता पण वाईडचा सिग्नल आलाय. ज्या गोलंदाजाकडे नॅचरल अँगल आहे त्यांना राऊंड विकेट गोलंदाजी करणं कधी बेनिफिशियल असतं पण सध्या ओव्हर द विकेटनं पहिला वाईड. आता दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर. डॉट बॉल. कांद्याचा अतिरिक्त वापर सध्या गोलंदाज अशोक करत असताना रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी, फॉलो थ्रू आणि त्यानंतर त्याचं बॉडी वेट या सगळ्या गोष्टी स्तुतिमय सध्या आपण बघत आहोत. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिडविकेट रिजनकडे बॉल ट्रॅव्हल होतं. फिल्डर डीपमधून आलेत. कैलास चांगला थ्रो, तितकंच चांगलं बॅकअप. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नसेल, जास्त काही नसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 21 धावा. 21 धावा बनलेल्या आहेत. त्या
20 चेंडूत आणि आता 4 चेंडूत 21 धावा बनवाव्या लागतील. एअर स्ट्राईक नितांत गरजेची बनलेली आहे. हवाई हल्ला हा त्या सामन्यात अत्यावश्यक आहे. यावेळेला हवं त्याचं टायमिंग नाही. फिल्डर उपस्थित झालेत काव कॉर्नर रिजनला. चांगला थ्रो सध्या देत असताना आणखीन एक सिंगल धाव. स्कोर सध्या 22-22. 3 बॉल आता 20 धाब्याची आवश्यकता. 42 धाब्याचं टार्गेट या मैदानाचा आउटफील्डचा कंडिशनचा विचार केला तरी इतकं मोठं टार्गेट नव्हतं. पण पहिल्या 2 षटकात अवघ्या 10 धावा आल्या. तदनंतर 5 फलंदाज गमावले आणि आता टोक्रशर यॉर्कर लेग स्टिक उखाडलीये. फलंदाज बाद. आणखीन एक हादरा बसलाय. 22ला 6वा फलंदाज आता मैदान सोडतोय. 7 सोडली दिनेशची. त्या ठिकाणी बॅटर स्ट्रायकर एंडला मिलिंद. फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनिल ये सिरीज आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, प्रोसिजर्स टू बी फॉलो. 22 धावा दाफल कव्हर. 6 फलंदाज बाद झाले. 2 चेंडू 20 धावा हे समीकरण. चला वेळ जास्त घेताय जांभूलवाडीकर, थोडी घाई करा. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. थोडं खाली राहिला थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉल. आणि याचबरोबर या महत्वाच्या सामन्यात एका मोठ्या विजयाच्या दिशेनं सध्या मार्गस्थ होत असताना आपण बघत आहोत संघ स्वर्गीय संत स्मृती जांभूलवाडी. शेवटचा बॉल कडा घेत निघालाय लॉंग स्टॉप रिजन कडे. फिल्डर उपस्थित पण त्याच्या आवाक्याबाहेर चौकार. पण या सामन्यात 16 धावेनं दमदार विजय मिळवत पुढील फेरीचं तिकीट काबीज केलंय स्वर्गीय संत स्मृती जांभूलवाडी क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन गिरीश कैलाश अँड ऑल टीम, टफ अँड हार्ड लक टीम, चेरोबा क्रिकेट संघ चापेवाडी, हेमंत अँड ऑल आर्मी. हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचं लक्ष सुद्धा. चला नेक्स्ट मॅच बोर्ली टीम रेडी राहा. लाला अँड ऑल आर्मी. चला फिल्डिंग साठी आता लगेचच मैदानात उतरावं लागेल. नावडेवाडी टीम डगआउट अवेलेबल आहे. चला चेअर्स अवेलेबल करून द्या त्या. चला हँडशेक करा चापेवाडी टीम. स्पर्धेचा नियम आहे आदिवासी संघ म्हटलं तर शिस्तबद्ध क्रिकेटसाठी ओळखले जातात.